आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023चा जो फिजिक्सचा क्वेश्चन पेपर होता त्यातल्या फक्त सेक्शन ए ची सॉल्युशन्स बघणार आहोत आणि मग पुढच्या व्हिडिओजमध्ये उरलेले सेक्शन 1 बाय 1 बघणार आहोत। तर या सेक्शन ए मध्ये आपल्याला माहिती आहे की एमसीक्यूज विचारलेले असतात 10 गुणांचे। याच्यामधल्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया। पहिला जो प्रश्न होता बघा, अ बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हॅज कॉन्स्टंट, आणि जे 4 पर्याय दिलेत तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय कायनेटिक एनर्जी, हे त्याचं बरोबर उत्तर आहे। अर्थात पहिल्या चॅप्टर मधलाच हा एमसीक्यू आहे आणि आपल्याला माहिती आहे की या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट काय असतं असं त्यांनी विचारलंय बघा। आपल्या लक्षात येईल की वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन या तीनही वेक्टर क्वांटिटीज आहेत आणि त्यामुळे जरी त्यांची मॅग्निट्यूड सारखी असली तरी डिरेक्शन जर वेगळी असेल याचा अर्थ एकंदरीत वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन या गोष्टी कंबाईनली जर विचार केला तर त्या कॉन्स्टंट नाहीत, कारण मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डिरेक्शन डिफरंट आहे। पण कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 1/2 mv² असा त्याचा फॉर्म्युला आहे, जिथे v म्हणजे लिनियर स्पीड आहे आणि जिथे स्पीड आहे तिथे तिला डिरेक्शनची गरज नाही आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जी ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कॉन्स्टंट असते। दुसरा जो एमसीक्यू तुमच्या समोर ठेवला आहे बघा, तो थेट आपल्या पुस्तकाचा जर विचार केलात तर नॉर्मली आपल्याकडे चॅप्टर नंबर 2.4 हे जे आर्टिकल आहे त्यातला जो ए पॉइंट आहे त्यातला पहिलाच पॉइंट जो आहे त्यात जसंच्या तसं दिलेलं हे वाक्य आहे बघा। त्याच्यानंतर तिसरं जर आपण एमसीक्यू बघितलं तर क्लिअर कट याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट उत्तर लक्षात येत नाही, पण थोडासा जर सारासार विचार केला तर तुमच्या उत्तर लक्षात येईल बघा। आपल्या चॅप्टर नंबर 5 मधला हा प्रश्न आहे। पेज नंबर 126 वर जर तुम्ही टेक्स्ट बुकच्या बघितलात तर तुमच्या लक्षात येईल बघा, पिरियॉडिक टाइम ऑफ अँग्युलर ऑसिलेशन्स। ओके, याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला जो आहे तो काय असतो बघा, T = 2π√I/μb, आणि त्यामुळे जर कॉन्स्टंट जर आपण विचारात घेतले 2π आणि त्या स्क्वेअर रूट साइन मधला जो डिनॉमिनेटर मध्ये म्यू आहे तो एक कॉन्स्टंट कन्सिडर केला तर आपल्याला जे इक्वेशन मिळेल ते असं असेल, T = सम कॉन्स्टंट इंटू स्क्वेअर रूट ऑफ I/b असं ते फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिळतं। हेच फक्त यांनी शब्दामध्ये मांडले, तुमच्या लक्षात आलं असेल स्क्वेअर रूट ऑफ I/b म्हणजेच काय, तर जे आपलं तिसरा पर्याय आहे। त्यानंतर पुढचा जो एमसीक्यू आहे तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय बघा, द कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू इट्स कोएफिशिएंट ऑफ एमिशन ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड। सो आपल्याला थेट आपण याचं थिअरी क्वेश्चनच बघितलेला आहे, म्हणजे जर चॅप्टर नंबर 3 आहे आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, त्यातला 3.13 नंबरचा आर्टिकल पेज नंबर 68 वरती जर तुम्ही बघितलं तर आपल्याला माहिती आहे की किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचं स्टेटमेंट आहे क्लिअर कट, आणि त्यामुळे याच्यामध्ये फार काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही। आपलं सी किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। पाचव्या एमसीक्यूकडे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ, आणि याचं उत्तर हीट असं आहे। चॅप्टर नंबर 4 मधला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल थर्मोडायनामिक्स मधला आहे। तर हे एमसीक्यू जर विचार केला तर चॅप्टर 4 मध्ये जो काही एक्सरसाइज असतात आपले एमसीक्यूज ज्याच्यामध्ये आहेत, आपल्याकडे टोटल चॅप्टर संपल्यानंतर जो एक्सरसाइज आहे पेज नंबर 102 वर तुम्ही बघाल तर या एमसीक्यू मधला चौथा एमसीक्यू थेट जसाच्या तसा विचारलेला आहे, याचं उत्तर जे आहे ते हीट आहे। अर्थात तुम्ही तिथे सुद्धा ते जर नीट वाचन केलात तर त्याच्यामध्ये एका लाईनमध्ये क्लिअर कट मेन्शन केले की इट इज बेस्ड ऑन हीट ट्रान्सफर, अशा अर्थाचं काहीतरी ते वाक्य आहे आणि त्यामुळे ट्रान्सफर ऑफ हीट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर जे 6वं एमसीक्यू आपल्या समोर दिसतंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग फेनॉमेना प्रूव्स दॅट द लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, असा प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर तुमच्या स्क्रीनवर आधीच दिसतंय बघा तुम्हाला, पोलरायझेशन असं त्याचं करेक्ट आन्सर आहे। आणि याच्याबद्दल पण तुम्हाला सांगायचं झालं तर चॅप्टर 7 मध्ये एक्सरसाइज मधले जे एमसीक्यूज आहेत त्यातला पहिलाच एमसीक्यू आहे बहुतेक, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला किंवा दुसरा असेल कुठला तरी, एकदा खात्री करून घ्या। पण हा जो एमसीक्यू आहे हा प्रत्यक्षामध्ये चॅप्टर 7च्या एक्सरसाइज मधलाच एमसीक्यू आहे, ज्याचं उत्तर पोलरायझेशन आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की पोलरायझेशन ही एकमेव क्वांटिटी अशी आहे की जी प्रूव्ह करते की लाईट हा ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे। ओके, आणि पोलरायझेशन हे फक्त आणि फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीतच घडू शकतं, हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे। 7व्या एमसीक्यू कडे वळूया।
या MCQ बाबत सांगायचं झालं तर आपल्या पुस्तकामध्ये जो MCQ विचारला आहे त्यांनी साधारणपणे तसाच हा MCQ आहे, थोडासा सिमिलर आहे असं म्हणू शकतो आपण, किंवा त्याचं मॉडिफिकेशन आहे असं आपण म्हणू शकतो फार फार तर चॅप्टर नंबर 12 मध्ये सेकंड MCQ जो विचारला एक्सरसाइजमध्ये त्यातलं थोडंसं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला प्रॉपरली तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे क्लिअर कट त्या चॅप्टरमध्ये आपल्याला फॉर्म्युलाच मिळतो की B/L/V असं त्याचं डायरेक्ट उत्तर आहे. पण त्यावेळेला त्यांनी काय दिलं होतं तर तुमची जी इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ती B आहे, लेंथ त्या कंडक्टरची L आहे आणि वेलॉसिटी जी आहे युनिफॉर्म वेलॉसिटी ती V आहे. म्हणून B/L/V असं ते डायरेक्ट MCQ मध्ये आपल्याकडे दिलंय. तो फॉर्म्युला सुद्धा तसाच आहे. इथे या MCQ मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन काय केलंय बघा, तर Lच्या ऐवजी L/2 केलंय आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आपल्या पुस्तकामध्ये जिचा उल्लेख B असा आहे ती डबल केलेली आहे. म्हणजे जर नॉर्मली जर या ज्या व्हॅल्यूज त्यांनी दिल्या आहेत त्यांचा जर सिम्पली गुणाकार केला म्हणजे एरवी आपण B/L/V असा गुणाकार करून घेतो जेव्हा मॅग्नेटिक फील्ड B दिलेली असते, लेंथ L दिलेली असते कंडक्टरची आणि वेलॉसिटी V दिलेली असते. पण या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, मग Bच्या ऐवजी 2B घ्यावा लागेल, Lच्या ऐवजी L/2 घ्यावा लागेल आणि V ॲज इट इज. सो 2B इंटू L/2 इंटू V असं जर घेतलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा B/L/V हेच उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे चॅप्टर नंबर 12 मधला जो एक्सरसाइज मधला 2 नंबरचा MCQ आहे त्याचंच हे थोडंसं मॉडिफिकेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा एकदम सिंपल आपल्यासमोर हा फॉर्म्युला आपण लिहू शकतोय. त्याच्यानंतर जर 8वं MCQ जर आपण बघितलं सोलार सेलचं तर हा सुद्धा आपला जर सोलार सेलचा प्रश्न जो आहे तो चॅप्टर नंबर 16 मध्ये आहे. सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा जो आपला शेवटचा चॅप्टर आहे त्यातलंच जे एक्सरसाइजमधले जे MCQज आहेत त्याच्यामधलं 5वं MCQ आहे हे. सो आर्टिकल 16.3.3 या आर्टिकलचा आपण अभ्यास केला तर तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा डायरेक्ट मिळून जाईल जे आहे फोटोवोल्टाईक ॲक्शन. याच्यानंतर 9व्या MCQ कडे आपण बोलूया. 9व्या MCQ मध्ये सिंपल आहे बघा, एक जे न्यूमरिकल आपल्याकडे एरवी पुस्तकामध्ये मला वाटतं सोडवून दिलेलं आहे त्याच्या संदर्भातलंच आहे ते 5.1 एक्झाम्पल आहे आणि ते पुस्तकामध्ये सोडवून पण दिलेलं आहे हे गणित. आणि याच्यामध्ये फक्त त्यातला एकच पार्ट विचारला आहे. आपल्याला नॉर्मली माहिती आहे की K=F/x येईल. 0.2 हा आपल्याला फोर्स दिला आहे त्याला डिवायडेड बाय 0.04 करावं लागेल. आपल्या पुस्तकामध्ये करून पण दाखवलं त्यांनी. पण 0.04 का आले तर 4 सेंटीमीटर जे दिलेत त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, बरोबर ना. आणि त्यामुळे 0.2 डिवायडेड बाय 0.04 आणि मग त्याचं उत्तर जे आहे ते 5 न्यूटन पर मीटर. त्यानंतर जे 10वं MCQ तुमच्या समोर ठेवलं आहे बघा स्क्रीनवरती, याच्यामध्ये सुद्धा एकदम सिंपल फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. फॉर्म्युला जो आहे मला वाटतं सगळ्यात शेवटचं गणित आहे, मला वाटतं 10व्या चॅप्टरमधलं 10.8 नंबरचं जे न्यूमरिकल सोडवून दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये त्यातलंच आहे ते. B=μ0 × n × I असा तो बेसिक फॉर्म्युला आहे. आता यातला जो n आहे तो कसा काढायचा तो त्यांनी दाखवला आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय बघा, या ठिकाणी लेंथ जी आहे 25 सेंटीमीटर आणि नंबर ऑफ टर्न्स दिलेत 250. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी स्मॉल एन जो आपण फाइंड आउट करणार आहोत तो कसा करतो तर 250 हे जे नंबर ऑफ टर्न्स दिलेत त्याला त्या लेंथने आपल्याला भागायचं आहे पहिल्यांदा आणि त्याने आपल्याला स्मॉल एनची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 250ला त्या 25 सेंटीमीटरने म्हणजेच पर्यायाने 0.25 मीटरने भागावं लागेल. म्हणजे 250 भागिले 0.25 हा पहिला भागाकार केलात की तुम्हाला स्मॉल एनची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे ती आपल्याला लक्षात आली असेल की 250ला जेव्हा 0.25 ने तुम्ही भागाल तेव्हा किती उत्तर येणार आहे हे तुम्हाला चेक करायचं. मीटरमध्ये तुम्हाला मी म्हटलं तसं 0.25 ने तुम्ही भागणार आहात आणि मग ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला पुटअप करायची. त्यांनी तिथे जसं सोडवून दाखवलं आहे तसं जर तुम्ही किमती ठेवलात तर तुम्हाला इथे जे पर्याय क्रमांक 2 किंवा B जो आहे 1.2568 × 10⁻³ टेस्ला हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे असं मिळून जाईल. त्या पद्धतीने फक्त एकदा सोडवून बघा. एकंदरीत या सगळ्या 10 MCQचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात असं आलं असेल जे मी आता तुम्हाला सांगितलं त्यापैकी या एकूण MCQज पैकी 3 MCQज असे आहेत जे थेट आपल्या पुस्तकाच्या एक्सरसाइजमध्ये जे दिलेत ते तसेच्या तसे आलेले आहेत.
हा नंबर 1 पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला MCQची तयारी करत असताना. म्हणजेच याचा अर्थ आपल्या पुस्तकामध्ये साधारणपणे 16 चॅप्टर आहेत, साधारणतः 5-6 MCQ आहेत. म्हणजे एकतर 80-90 MCQज ओव्हरऑल होतील, अगदी मॅक्सिमम 100 MCQज. तर त्याचं प्रिपरेशन करता येईल. त्याची सोल्युशन जर पाहिजे असतील तर तुम्हाला ती कुठेही अवेलेबल इझिली होतात. म्हणजे अगदी तुम्ही सर्च केलात प्रॉपरली तर काही अशी ॲप्स आहेत की जिथे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 12वीच्या पेपरवर सोल्युशन्स वगैरे पण तुम्हाला मिळून जातील, किंवा अगदी शाला.com वरती. म्हणजे मी कुठल्याही ॲक्च्युली साईटचं रिकमेंडेशनसाठी मी इथे आलेलो नाही, पण तरीही तुम्हाला कुठेही त्याचं उत्तर मिळून जाईल. किंवा काही आपण डायजेस्ट वगैरे वापरतो वेगवेगळ्या ऑथर्सची, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याची उत्तरं मिळतील. सो किमान 1-2दा तुमच्या नजरेखालून ती घातलीत तर बरं होईल. आणि काही तुम्हाला मी म्हटलं तसे काही MCQ आहेत ती थोडंसं मॉडिफिकेशन होऊन आलेली आहे, तर त्याच्यामुळे थोडासा सारासार विचार करून सुद्धा जर त्यांच्याकडे नजर फिरवली की याचं हे उत्तर कसं आलं हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यावरून येणारी उत्तरं जी आहेत ती फाइंड आउट करता येऊ शकतात. आणखीन तुम्हाला एक हिंट म्हणून देतो, अर्थात हे तुम्हाला त्याच्यावरून जे काही समजायचं ते समजून जा. म्हणजे मागचे जर सगळे तुम्ही फिजिक्सचे पेपर काढून बघितले, मी फक्त फिजिक्सच्या पेपरचं ॲनालिसिस केलं आहे, त्याच्यावरून बोलतोय. बाकी विषयांसाठी मी काही रेकमेंड करत नाही आहे. पण असं आपल्याला दिसतंय की आत्ताचा जो पेपर आहे हा पर्टिक्युलर जुलै 2023च्या पेपरबद्दल मी बोलतोय, तर याच्यामध्ये असं आपल्याला दिसतंय की हे जे 10 MCQज होते यातल्या 5 MCQची आन्सर्स ही लेटर C होती. सो याच्यावरून तुमच्या लक्षात असेल की मेजॉरिटी Cची असते बऱ्यापैकी, असं या एकंदरीत या पर्टिक्युलर पेपरमध्ये दिसते. किंवा याच्या आधीचे जरी बोर्डाचे पेपर काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल 3 किंवा 4 अगदी MCQची आन्सर्स ही C असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला येत नसेल त्यावेळेला थोडासा या अँगलने तुम्ही जाऊ शकता, ज्यावेळेला प्रश्नाचं किंवा त्या MCQचं उत्तर येत नसेल त्यावेळेला. तर याच्यानंतर आता आपण वळूया आपल्या या सेक्शन Aच्या क्वेश्चन नंबर 2कडे, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स लिहायचे आहेत. म्हणजे अगदी एका वाक्यात उत्तर लिहा, अगदी कमीत कमी शब्दात जेवढं तुम्हाला लिहिता येईल तेवढं लिहिता येईल. पण जिथे डेफिनेशन विचारले तिथे मात्र तुम्हाला डेफिनेशन लिहावी लागेल. तर हा जो पहिला प्रश्न आहे, स्टेट द फॉर्म्युला फॉर अँटी करेक्शन. इथे आपल्याला माहिती आहे रेझोनन्स ट्यूबच्या मेन प्रयोगामध्ये आपण हे केलं आहे की E=0.3D कॅल्क्युलेशनच केले. पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यात पुढे जर लिहायचं असेल तर लिहू शकता, वेअर D इज द डायमीटर ऑफ द रेझोनन्स ट्यूब. नाही लिहिलात तरी हरकत नाही, सिंपल फॉर्म्युला जो आहे तो लिहिला तरी हरकत नाही. पुढचा जो प्रश्न आहे तो त्यांनी विचारला, कॅटेगराईज द फॉलोइंग इनटू पोलर अँड नॉन पोलर. म्हणजे दोनच आपल्याकडे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेत, पोलर कुठला आहे आणि डायपोलर कुठचा आहे असं त्यांनी विचारलं. एकदम नॉर्मली आपल्याकडे हे करता येईल, म्हणजे 8व्या चॅप्टरमधलं हे आहेच. आणि जर पर्टिक्युलर तुम्हाला सांगायचं झालं तर फिगर 8.18 मध्ये C फिगर आणि 8.19 मधली C फिगर हे जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की H2O हे जे आहे ते पोलर डायइलेक्ट्रिक आहे आणि CO2 हे नॉन पोलर डायइलेक्ट्रिक आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सिम्पली विचारला त्यांनी, डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट. तुम्हाला डेफिनेशन जी आहे तुम्हाला लिहायची आहे. ओके, थेट ती तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. त्यानंतर जे चौथा आहे याच्यामध्ये क्लिअर कट जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर फक्त तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, म्हणून मी डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे बघा. 1.57 सेकंड, अगदी तुम्ही अप्रॉक्सिमेशन केलं तर 1.571 वगैरे असं पुढे जाईल, पण मी 2 डिजिटपर्यंत ठेवलं आहे ते आणि त्यामुळे 1.57 लिहिलं. समजा 1.571 असं जर तुम्ही लिहित असाल तर इथे काही चुकीचं नाही. आणि इथे मी मुद्दामून खाली मेन्शन करून ठेवले बघा, सोल्युशन इज ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 115 एक्झाम्पल 5.6 असं म्हटलं आहे मी बेसिकली. पण तुम्हाला या प्रश्नाचं व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये फक्त उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे ते गणित जेव्हा तुम्ही सोडवता ते कच्चं सोडवा, फक्त उत्तर जे फायनल आहे ते लिहा. फक्त उत्तर लिहिल्याच्या नंतर त्याचं युनिट लिहायला विसरू नका, पर्टिक्युलरली याच्यामध्ये सेकंड जसं लिहिले त्या पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो सुद्धा परत एकदा डेफिनेशनचा प्रश्न आहे. डिफाईन, आपण गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणतात काही लोक, काही जायरोमॅग्नेटिक म्हणतात. सो जायरोमॅग्नेटिक म्हटलं तरी काही हरकत नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्याचं स्पेलिंग जसं आहे तसं लिहा मात्र, आणि त्याची जी डेफिनेशन आहे ती लिहून टाका. त्याच्यानंतर पुढचा जो 6वा प्रश्न आहे त्यांनी विचारले की स्टेट द कंडिशन्स फॉर करंट अँड इम्पिडन्स इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. सो कंडिशन जे आहेत तर तिथे मी लिहिले बघा, करंट शुड बी मिनिमम म्हणजे टेंड्स टू 0 असला पाहिजे आणि इम्पिडन्स जो आहे तो मॅक्सिमम असला पाहिजे. या 2 बेसिक कंडिशन आहेत पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये. ओके, एकदम सिंपल आहे. पुस्तकाचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. 7वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये थोडंसं न्यूमेरिकल आहे ते. याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं, रेडियस ऑफ थर्ड बोअर ऑर्बिट इज 0.477 नॅनोमीटर, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द सेकंड बोअर ऑर्बिट. सो इथे डायरेक्ट उत्तर अपेक्षित आहे, त्यामुळे 0.212 NM. ओके, नॅनोमीटर असं आपण इथे प्रत्यक्षामध्ये लिहिलं आहे. पण ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला हिंट दाखवले बघा.
हे थर्ड ऑर्बिट असल्यामुळे बेसिकली 9 इंटू A0 का केलं आहे, कारण आपला जो फॉर्म्युला असतो रेडियसचा त्याच्यामध्ये काय असतं तर A0 इंटू एन स्क्वेअर. सो एन म्हणजे काय, त्या ऑर्बिटचा नंबर, पण त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. सो थर्ड ऑर्बिट आहे म्हणून एन स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल, एन म्हणजे 3 असल्यामुळे इथे 3चा स्क्वेअर म्हणजे 9, म्हणून इथे मी काय केलं आहे 9ने गुणलं आहे. सो इथे 9 इंटू A0ची ही जी व्हॅल्यू आहे ती त्यांनी दिली आहे, ती 0.477 नॅनोमीटर दिली आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरून आपण A0ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून घेतलेली तुम्हाला दिसते बघा, तर ती आली 0.053. आणि मग त्यांनी विचारलं होतं रेडियस ऑफ सेकंड बोअर ऑर्बिट. सो सेकंड बोअर ऑर्बिट म्हणजे एनची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे एन स्क्वेअरची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे तर 4 होईल, कारण 2चा स्क्वेअर 4 असतो. आणि त्यामुळे R2ची व्हॅल्यू किती येईल 4 इंटू A0. त्यातली A0 तुम्ही फाइंड आउट आधी केलीत, ती होती 0.053. आणि त्यामुळे 4ला जर 0.053ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर 0.212 म्हणजे 0.212 येतं. हे तुम्हाला इझिली लक्षात येईल. आणि याच्यानंतर जो 8वा क्वेश्चन जो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय तो आहे, त्याच्यात असं विचारलं आहे त्यांनी की लॉजिक गेट असं सांगा की ज्याच्यामध्ये सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट असतं. आपण बेसिकली एक्सपेरिमेंट पण करतोय हा लॉजिक गेट्सचा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली लक्षात पण येईल, पण जेव्हा ट्रूथ टेबल बघताय तेव्हा पण तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्याच्यामध्ये इनपुट काय असणार आहे, एकच असणार आहे. बाकीचे सगळे जेवढे गेट्स आहेत त्याच्यामध्ये 2-2 इनपुट्स दिलेत बघा.